हेलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी म्हणजेच 5th स्टँडर्ड EVS पार्ट 2 हाऊ वी केम टू बी हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमधला 5th चॅप्टर आहे इव्होल्युशन ऑफ मॅनकाइंड, म्हणजेच मानवाची वाटचाल किंवा मानवी वाटचाल. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट, याच्या आधीचे सुद्धा चॅप्टरचे जे एक्सरसाइज आहेत हे ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तसेच पार्ट 1 मधले सुद्धा चॅप्टरचे एक्सरसाइज अपलोड केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. सो चला आपण आता या एक्सरसाइजला स्टार्ट करू. यामधला क्वेश्चन फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. सो इन दॅट क्वेश्चन ए, होमो इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स. तर होमो हा एक लॅटिन भाषेतील शब्द आहे. तर त्याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ बघा, आन्सर होमो इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स मॅन, म्हणजे मानव किंवा माणूस. नेक्स्ट बी, द निअँडरथल्स प्रायमरली लिव्ड इन. तर निअँडरथल्स हे जे होते हे सुरुवातीला कोठे राहत होते? द निअँडरथल्स प्रायमरली लिव्ड इन अ केव्स. केव्स म्हणजे गुहा, तर ते गुहेमध्ये राहत होते. देन स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, आन्सर द क्वेश्चन इन अ वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे द्या असं विचारलं आहे. इन दॅट क्वेश्चन ए, हू इज सेड टू हॅव फर्स्ट मेड टूल्स लाईक द हँडेक्स. तर हातकुऱ्हाड हे जे हत्यार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी बनवलं? सो द आन्सर, होमो इरेक्टस इज सेड टू हॅव फर्स्ट मेड टूल्स लाईक अ हँड एक्स. होमो इरेक्टस यांनी हँड एक्स म्हणजेच हातकुऱ्हाड हे जे हत्यार आहे हे बनवलं. बी क्वेश्चन, व्हॉट इज अ हेरिडिटी. अनुवंशिकता म्हणजे काय? सी द आन्सर, हेरिडिटी इज अ सिमिलरिटी इन अपीरन्स अँड हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग्स टू देअर अँसेस्टर्स. अनुवंशिकता म्हणजेच काय? तर त्यांचे जे पूर्वज आहेत त्यातल्याच काही सिमिलरिटीज येणे किंवा हेल्थ कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये पुढे तसेच पास होत जाणे, यालाच हेरिडिटी अनुवंशिकता असं म्हटलं. नेक्स्ट वन इज अ थर्ड क्वेश्चन, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. कारणे द्या विचारला आहे. इन दॅट क्वेश्चन ए, निअँडरथल्स बिकेम एक्सटिंक्ट, म्हणजे निअँडरथल्स हे नष्ट का झाले? सी द आन्सर, होमो सेपियन्स वेअर द नेबर्स ऑफ द निअँडरथल्स इन युरोप. तर युरोपमध्ये असताना होमोसेपियन आणि निअँडरथल्स हे दोघंजण एकमेकाचे शेजारी होते. कन्फ्लिक्ट्स विथ द होमोसेपियन टूक प्लेस वेअर इन द निअँडरथल्स सफर्ड. तर होमोसेपियन आणि निअँडरथल्स यांच्यामध्ये वादविवाद झाले किंवा भांडण झाले आणि त्याचा त्रास निअँडरथल्सला व्हायला लागला. अँड सेकंड, द निअँडरथल्स फेल्ड टू अडॅप्ट टू एन्व्हायरमेंटल चेंजेस. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल चेंजेस जे काही होतात ते हे जे निअँडरथल्स होते हे अडॅप्ट करू शकत नव्हते किंवा ते त्याच्यामध्ये फेल झाले. जी अनुकूलता त्यांच्यामध्ये यायला हवी होती ती अनुकूलता त्यांच्यामध्ये आली नाही. आणि ॲज अ रिझल्ट द निअँडरथल्स बिकेम एक्सटिंक्ट, म्हणजे त्यामुळेच ते नष्ट झाले. बी क्वेश्चन, ह्युमन्स कुड प्रोड्यूस सबटाईल अँड व्हॅरिड टाईप्स ऑफ साऊंड. तर ह्युमन्स किंवा जो आपण बुद्धिमान प्राणी म्हणतो हा आपल्या आवाजाला कसेही वळण देऊ शकत होता. तर त्या पाठीमागचं कारण विचारलेलं आहे. आता ह्युमन बुद्धिमान प्राणी म्हणजे ज्याची वाढ पूर्णपणे झालेला आहे, ज्याचा विकास पूर्ण झालेला आहे, त्याला आपण बुद्धिमान प्राणी असं म्हणतो. सो इन दॅट आन्सर, इन दॅट पॉइंट 1, होमोसेपियन्स हॅड डेव्हलप्ड टू अ स्टेज वेअर इन दे हॅड फुल्ली डेव्हलप्ड लेरेक्स. म्हणजे त्यांचं जे स्वरयंत्र आहे, या ठिकाणी स्वरयंत्र, तर त्यांचे जे स्वरयंत्र आहे याची विकास हा पूर्णपणे चांगला झाला होता. देअर जॉज अँड मसल्स इनसाइड,
जॉज म्हणजे जबडा आणि आतले जे स्नायूज आहेत, द माउथ वेअर फुल्ली डेव्हलप्ड. तर त्यांच्या तोंडाचा जो जबडा आहे तसेच त्याच्या आतले जे स्नायू आहेत यांचा सुद्धा विकास व्यवस्थित झाला होता, पूर्णपणे झाला होता. थर्ड वन, देअर टंग वॉज फ्लेक्झिबल. त्यांची जी जीभ होती ही लवचिक होती. देअर फोर ह्युमन बिईंग्स किंवा त्यालाच आपण होमोसेपियन्स बुद्धिमान प्राणी असं म्हणतो, could produce subtle and varied types of sounds. Okay, then the fourth question, read the clues given below and find the words hidden in the box. तर विद्यार्थ्यांनो क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, रीड द क्ल्यूज म्हणजे त्यांनी काही क्ल्यूज दिलेले आहेत. हे क्ल्यूज आपल्याला नीट वाचायचे आहेत. अँड फाइंड द वर्ड्स हिडन इन द बॉक्स. तर अशा पद्धतीचा एक त्यांनी शब्दकोड दिलेला आहे, यामध्ये आपल्याला ते शब्द ओळखायचे आहेत. सो सी स्टार्ट करूत आपण. त्यातला पहिला क्ल्यू काय आहे बघा, ह्युमन्स हू स्टूड अपराईट. तर त्याला त्या मानवाला आपण काय म्हणतो, होमो इरेक्टस. तर हा शब्द कुठे आहे बघा, तर इथे खाली हा शब्द दिसतोय आपल्याला, होमो इरेक्टस. इथे आहे हा होमो इरेक्टस. देन सेकंड आहे अ साऊंड दॅट निअँडरथल्स कुड मेक. तर निअँडरथल्स कशा पद्धतीचा आवाज करत होते. सो द आन्सर इज अ ग्रंट. ओके, तर आता हा शब्द कुठे आहे बघा, ग्रंट. तर तो शब्द आहे इथे, GRUNT, ग्रंट. देन नेक्स्ट, ह्युमन्स हू यूज्ड देअर हँड्स. तर ते आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस. ओके, तर हा वर्ड कुठे आहे आपण बघू, होमो हॅबिलिस. ओके, सो हिअर इज दिस वर्ड in this first row, Homo habilis. Then next, Homo sapiens began to grow these in field. तर होमो सेपियन्स हे जे होते हे आपल्या शेतामध्ये हे वाढवायला लागले किंवा हे वाढीस लागले. तर ते होतं ग्रेन. ग्रेन हा शब्द कुठे आहे आता आपण बघू. सी इथे या फर्स्ट कॉलम मध्ये आहे ग्रेन. Then next, pieces of stone used to make tools. तर दगडाचे असे काही तुकडे आहेत की ज्याच्यापासून हत्यार बनवण्यासाठी वापरलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला फ्लॅक्स असं म्हटलं जातं, FLAKES. तर फ्लॅक्स हा वर्ड कुठे आहे आपण आता बघू. इथे आहे बघा हा फ्लॅक्स, FLAKES, फ्लॅक्स. Then next, it kept Homo erectus warm although they could not make it. So the answer is fire. So see, where is the fire word? Fire. See student, here is this fire word, FIRE. Then next, a country in which remains of Homo habilis were found. तर होमो हेबिलिसचे जे अवशेष आहेत हे कोणत्या देशामध्ये सापडले. अँड द आन्सर इज द केनिया. Answer is a Kenya. And now find out where is the Kenya. See here, here is the Kenya. Here is the Kenya. Then next one is a way of preparing food that Neanderthals used. तर निअँडरथल्स कोणत्या पद्धतीने त्यांचे खाद्य किंवा अन्न बनवत होते. And the answer is a roast. Okay, then tool made by Homo erectus. So already we know that it is a hand axe.
hand X. Okay, hand X, right? Then see, where is the hand X? Here is the hand X. Then next one is the Homo sapiens could do this to make picture. तर होमोसेपियन्स काय करत होते एक प्रकारचं पिक्चर तयार करण्यासाठी, तर ते ड्रॉ करत होते. देन हिअर इज द ड्रॉ. इथे आहे बघा हा DRAW, ड्रॉ. नेक्स्ट वन, humans could use their hands because they learn to stand on a two of these. तर मानव हा त्यांच्या हाताचा वापर करू शकला कारण तो या दोन गोष्टींवरती उभा राहू शकला. तर ते म्हणजेच फिट. तर इथे येणार फिट. ओके, तर फिट वर्ड कुठं आहे बघूत आपण. इथे आहे बघा FEET, फिट. Then the country in which remains of Neanderthals were first found. तर कोणत्या देशामध्ये त्यांचे अवशेष हे सगळ्यात पहिल्यांदा सापडले? द कंट्री इज द जर्मनी. Okay, now the last one is this were buried with them when Neanderthals died. And the answer is a horns. And the word is here, horns. Okay, so like this we completed this puzzle. सो अशा प्रकारे आपला हा चॅप्टरचा एक्सरसाइज इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, बाय बाय.